नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा व्लॉग आहे संकष्टी स्पेशल मेन्यू. तर त्याच्यामध्ये मटकीची भाजी, डाळ, चपाती, भात आणि गाजर हलवा. तर गाजर हलवा हा थोडा शॉर्टकटमध्ये होता. मी सगळ्यात पहिली रेसिपी गाजर हलव्याची शेअर केली होती, पण त्याच्यामध्ये मी गाजर किसून घेतला होता. तर आज थोडं वेगळं ट्राय केलं. तर गाजर व्यवस्थित सोलून घेतले आणि त्याला मधून चिरून घेतलं आणि मग त्याचे 2-2 तुकडे करून ते मिक्सरला वाटून घेतले. तर मधून चिरून कंपल्सरी घ्यायचं आहे, गोल गोल गाजर कापायचे नाही आहेत आपल्याला. आणि मिक्सरमध्ये वाटताना अगदी एकच फेरा घ्यायचा आहे मिक्सरचा आणि छोट्या भांड्यामध्येच आपल्याला ते वाटायचं आहे. मोठ्या भांड्यामध्ये तो किसून होत नाही. मी करून बघितलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर हा असा व्यवस्थित किसून ठेवला आणि तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा असं वाटून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी कधीही तुम्ही बनवू शकता. असं नाही आहे की लगेच त्याच दिवशी बनवायचं आहे. तर असं मी बाजूला काढून ठेवला होता की वाटून आणि मग मी तयारी करायला घेतली मटकीची भाजी, डाळ वगैरे ह्याची. आणि ते सगळं करत असताना मी साईडला कुकरमध्ये गाजर शिजायला ठेवला होता. तर अशी झटपट अशी रेसिपी आहे. तर गाजर मिक्सरला वाटून झाल्यानंतर तो लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आपल्याला कुकरला लावायचा आहे आणि कुकरला अगदी लो गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे. पाणी टाकायचं नाही आहे अजिबात आणि पाणी आटवायचंसुद्धा नाही आहे कुकरमध्ये. एकच शिट्टी घ्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि एकदा चेक करायचं. पण खूप मऊ लुसलुशीत शिजतो. जर शिट्टी होत नसेल तर एक मोठ्या गॅसवर एक शिट्टी घेऊन बघायचं आहे. छान शिजतो. खाली लागत नाही, करपत नाही, पण 2 शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, एकच शिट्टी घ्यायची. आणि मी चेक केलं तर तो शिजला होता व्यवस्थित. तर मी थोडंसं त्याला वाफवण्यासाठी ठेवलं होतं. आणि मग इकडे मी फोडणीमध्ये राई, जिरं, कढीपत्ता, मिरची असं सगळं तडका देऊन कांदा शिजायला ठेवला मटकीसाठी. आणि इकडे मी आता गाजर कुकरमधून टोपामध्ये काढून घेते आहे, कारण का आपल्याला कुकरमध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. तर मला भात लावायचा होता म्हणून मी तो काढून घेतला टोपामध्ये. आणि आता तो मी टोपामध्ये पाणी आटण्यासाठी ठेवणार आहे. तर आता इकडे कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहे आणि सोबतच डाळीला पण तडका देऊन झालेला आहे. डाळीचा तडका मी ह्याच्या आधी तुम्हाला दाखवला होता. तर त्याच्यामध्ये मी राई, कढीपत्ता, मिरची, लसूण हे सगळ्याची तडका देते आणि मग डाळ ॲड करते. तर आता मी इथे अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आहे कांद्यामध्ये. ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. आणि आता मी कुकरमध्ये भात लावलेला आहे. डाळ पण आपली शिजलेली आहे छान अशी. आणि आता डाळ झाल्यानंतर तिथे मी आता गाजर ठेवणार आहे शिजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तर इकडे आता कांदा वगैरे व्यवस्थित शिजलेला आहे. डाळ पण छान शिजलेली आहे. तर कांदा आता शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून झाली आणि तीसुद्धा छान शिजली. तर इथे आता मी टॉमॅटो आणि कोथिंबीर पण टाकणार आहे आणि मस्तपैकी शिजवून घेणार आहे. तर गाजर आता शिजायला ठेवणार आहे आणि त्याचं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध ॲड करू शकता. पण मी त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड केला आणि पूर्ण 1 किलो गाजरसाठी 150 ग्राम कंडेन्स मिल्क घेतला होता मी. जर तुम्हाला अजून 50 ग्राम ॲड करायचं तर करू शकता. आणि मला तो थोडा कमी गोड वाटला म्हणून मी त्याच्यामध्ये थोडी साखर ॲड केली. तर आता इकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर शिजले म्हणून मी त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मिरची पावडर आणि गरम मसाला हे सगळं ॲड केलं आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेतला. इकडे गाजरचा पाणी अजून आटला नव्हता म्हणून मी परत त्याला शिजायला ठेवलं आणि या साईडला मी मटकी ॲड केली. कारण का कांदा, टोमॅटो, मसाले सगळे व्यवस्थित शिजले होते आणि आता आपल्या त्याच्यावर पाण्याचं झाकण ठेवायचं नाही आहे. तर त्याच्यावर मी साधं झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर शिजवणार आहे. तर इकडे आता गाजर हलव्यामध्ये बघूया ते मी कंडेन्स मिल्क ॲड केलं आहे आणि कंडेन्स मिल्क ॲड केल्यानंतर कंडेन्स मिल्क व्यवस्थित गाजरामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खवा ॲड केला, थोडीशी साखर. मी तुम्हाला बोलले मला थोडं कमी गोड वाटलं म्हणून मी साखर ॲड केली. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क अवेलेबल असेल तर तुम्ही परत एकदा कंडेन्स मिल्कच ॲड करू शकता. टेस्टमध्ये करून चेक करायचं. माझा उपवास होता सो मी टेस्ट करू शकत नव्हते. तर इकडे मटकीची भाजी पण छान शिजलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर स्प्रेड करायची आणि मस्त लागते ती. तर मी थोडी साखर पण ॲड केली. तुम्ही बघू शकता कंडेन्स मिल्क अगदी पूर्ण ॲब्झॉर्ब करून झालेलं आहे गाजरामध्ये म्हणून मी साखर ॲड केली. मग खवा ॲड केला, इलायची पावडर ॲड केली आणि मस्त असा लुसलुशीत असा गाजरचा हलवा रेडी झाला. खूप छान लागतो, एकदा नक्की करून बघा. आणि सगळी रेसिपी झाल्यानंतर मस्त असं जेवण सर्व केलं.
तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.